अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला। कोणत्याही अटी आणि शर्ती न लावता शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली। यावेळी मोठ्या संख्येने ट्रॅक्टर, बैलगाडी, शेळ्या, मेंढ्यांसह कांद्याची माय गळ्यात घालून मोर्चा काढण्यात आला। खासदार निलेश लंकेंच्या कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली। सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास मंत्रालयावर मोर्चा काढू असा इशारा निलेश लंके यांनी दिला। पवारांनी अन्नत्याग केलं पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पावनभूमीमध्ये। सरकारतल्या काही प्रमुखांनी जाऊन त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर यामध्ये निर्णय घेऊ, पण 8-10 दिवस लुटून गेले तरी कुठला डिसिजन त्या ठिकाणी घेतलेला नाही। जर सरकार या गोष्टी जर याच्या मागे जर कानाडोळा करणार असेल, या जर सरकार या गोष्टीकडे दुर्लक्ष करणार असेल तर निश्चित मंत्रालयाच्या आवारामध्ये अशा पद्धतीने आंदोलन केलं जाईल। मधल्या काळात रोहित पवारांनी अन्नत्याग केलं पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पावनभूमीमध्ये। सरकारतल्या काही प्रमुखांनी जाऊन त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही